नमस्कार मंडळी, मी गावाकडची सुगरण. कसे आहात? मजेत ना? काय मंडळी, मग आंब्याचा सीझन चालू झालेला आहे. खाल्ले का मग सर्वांनी आंबे? तर आपण पाहणार आहोत की आपण वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवलेले बघितलेले आहेत, पण आपण आंब्याचे मोदक कधी पाहिले का? तर आज आपण बनवणार आहोत आंब्याच्या रसाचे मोदक. चला तर मग बनवूयात. मोदक बनवण्यासाठी आपण आता आंब्याचा रस बनवून घेतलेला आहे. चला तर मग आपण आता ओला नारळ किसून घेऊया. खोबरं किसून झालेलं आहे. आपण थोडासा गूळ किसून घेऊया. तर आता आपण हे गूळ किसून घेऊया. साखरेपेक्षा गूळ टाकून केल्याने मोदक असे खूप छान लागतात. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया, याचं पीठ तयार करून घेण्यासाठी मोदकासाठी. याच्यामध्ये 1 वाटी आंब्याचा रस, त्याला आता आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये 1 वाटी रस टाकून घेऊया. दोन चमचे तूप टाकून घेऊया. त्याच्यामध्ये 2 वाटी मोदकाचं पीठ टाकून घेऊया. मोदकाचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल याच्यामध्ये. त्याचं छान मिक्सर बनवून घेऊयात.
तर हे झालेलं आहे, याला आपण 10 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवूया. याला झाकून ठेवूया 10 मिनिटे. तर याच्यामध्ये आपण नारळ किसलेला, 1 वाटी गूळ, 1 वाटी आंब्याचा रस, थोडीशी वेलची पूड टाकून घेतलेली आहे. त्यात मस्त असं सारण तयार झालेलं आहे. एकदम मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान सारण तयार झालेलं आहे. सोनसळी आंब्याचे मोदक, आंब्याच्या रसाचे मोदक. सारण तयार झालेलं आहे, काढून घेऊया सारण. तर मोदक साठी पाणी उकळायला ठेवूया. ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं. पटकन पाणी गरम होतं. ते झाकून ठेवलेलं होतं 10 मिनिटं या झालेलं आहे पिठाला. त्याला थोडंसं असं मळून घेऊया. बस बस. चला तर मग आपण आता मोदक बनवून घेऊयात. केळीचं पाणी घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेऊया. आता आपण त्याचे मोदक बनवायला घेऊयात. तर आपण हे चाळणी घेतलेली आहे मोदक उकडण्यासाठी. त्याच्यामध्ये केळीचं पान टाकून घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आता आपण मोदक बनवून घेऊ. थोडंसं याला पीठ लावून घ्यायचं, कारण हे उकडून घेतलेलं पीठ आहे त्यामुळे थोडंसं हाताला चिपकतं. आपण मोदकाचा आकार बनवून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. छान अशा या मोदकला प्लेट्स आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला मोदक बनवून घ्यायचं आहे.
सगळे मोदक आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती छान अशा प्लेट्स आलेले आहे त्याला. चला तर मग आपण आता आपले मोदक तयार झालेले आहे. पाण्यालाही छान असे आलेले आहे. हे आपण याच्यावरती उकळायला ठेवूया. याच्यावरती थोडंसं केसर लावूया. केसर ठेवून झालेलं आहे. याच्यावरती आपण याला वाफ देऊन घेऊयात मोदकला. हे 10 मिनिटं ठेवायचं आहे. चला आपण आता बघूयात मोदक उकडलेत का ते. उकडलेले आहेत आपले मोदक छान असे. तर आपण याला काढून घेऊयात. पण आता हे काढून घेऊया प्लेटमध्ये. छान असे मोदक आपले तयार झालेले आहे. तुम्ही पण बनवून बघा. वा, खूपच सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान मोदक तयार झालेले आहेत. आता हे मोदक आपण माझ्या अविघ्न बाळाला खाऊ घालूयात. अविघ्न हे गणपतीचे नाव आहे. छान झाले. तर तुम्ही पण बनवू शकता असे छान आंब्याच्या रसाचे मोदक. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशाच पारंपरिक रेसिपींचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या या गावाकडच्या सुगरणीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.